हॅलो फ्रेंड्स, स्क्वेअर करायला शिकायचं आहे ते पण कॅल्क्युलेटर शिवाय, तर ही ट्रिक पहा. एक्झाम्पल नंबर 1, 37चा वर्ग करायचा आहे. आपला युनिट प्लसला कोण आहे 7. 7चा वर्ग किती असणार आहे 49. 7चा वर्ग किती असणार आहे 49 आणि 3चा वर्ग किती असणार आहे 9. पण आपण लिहिताना इथे लिहायचं 09. ओके, आता त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट स्टेप काय असणार आहे, ह्या तिघांचा गुणाकार कोणाकोणाचा 3 गुणिले 7 गुणिले 2. 3 7 आणि 2 यांचा गुणाकार करा. 3 7 21 आणि 21 गुणिले 2 केलं तर किती येतं 42. आता हे जे काय आन्सर आलंय ते शेवटचा डिजिट सोडून इथे लिहायचं. काय आन्सर आलंय आपलं 42. आता याची ऍडिशन करूयात आपण. 9 4 प्लस 2 किती येत आहे 6 आणि 9 प्लस 4 केलं तर किती येतात 13. म्हणजे तुमचा 37 चा स्क्वेअर किती असणार आहे 1369. अजून एक एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूयात. आपल्याला काय एक्झाम्पल आहे 89 चा स्क्वेअर. आपल्याला काय माहिती आहे शेवटचा डिजिट त्याचा स्क्वेअर किती असणार आहे 81. 9चा वर्ग किती असणार आपला 81. तसंच 8चा वर्ग किती असणार आहे 64. आता आपल्याला काय करायचं, या तिघांचा गुणाकार. तिघांचा गुणाकार कोणाचा 8 गुणिले 9 गुणिले 2 गुणाकार करा. 8 गुणिले 9 72. 72 गुणिले 2 केलं तर किती येतं 144. आपल्याला काय माहित आहे शेवटचा अंक सोडायचा आणि ही लिहायचा डिजिट. काय आन्सर आले 144. आणि ह्याची ऍडिशन करायची. काय होतं ऍडिशन चेक करा. 1 8 आणि 4 किती येतात 12 2 हातच्याला 1. 4 4 8 आणि 1 9 आणि 6 आणि 1 7. म्हणजे 89 चा स्क्वेअर किती आला तुमचा 7921. आता तुम्ही काय करा 56 चा स्क्वेअर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये त्याचा आन्सर टाका. अशा अजून मॅथ्स ट्रिक शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.